सोनू माझी समंता ते समंताचे डॅडी ह्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी व्हॉइस ओव्हर करलो। उद्या आहे रक्षाबंधन, त्यासाठी ना आम्ही ना रघुवीर बेकरी आहे ना त्याच्यामध्ये ना काय म्हणतो स्वीट आणायला गेलो होतो। तिथं ना खरं स्वीट खरंच महाग आहे, 1300 रुपये किलो, 1200 रुपये किलो, 1000 रुपये किलो असं स्वीट्स होते। त्यासाठी ना आम्ही फक्त 112 रुपयाला फक्त 4 काजू बर्फी, काजू अजून टरबूजचं फ्लेवरचं बर्फी आणलं। फक्त 112 रुपयाला फक्त 4 पेढे आले होते गाईस। खरं महागाई। नंतर राखी ते घेऊन घरी आलो। अजून सकाळी उठून इथं मस्तपैकी ना 9च्या पहिलेच आम्ही ना राखी बांधून घेतला, कारण 9च्या बाद 10:30 तर ना मुहूर्त नव्हतं, त्यासाठी 9च्या पहिले समंताच्या डॅडीला ऑफिसला पण जायचं होतं। आम्ही लवकर काम करून आज समंताची डॅडी आज ना सकाळी काय म्हणतो पहाटे 5:30ला उठून ना मस्तपैकी आज एवढं भारी पनीरची भाजी केल्या, तर लय भारी पनीरची भाजी त्यांनी केल्या त्यांनी। त्यासाठी मी चपाती अजून त्यांनीच मस्तपैकी पुलावचं असं राईस केले होते, छान केले होते। समंताची डॅडी स्वयंपाक ना एवढं भारी करतात, लय भारी करतात, माझ्यापेक्षा पण छान करतात, म्हणून मला ना त्यांच्या हाताचं जेवायचं सगळ्यात जास्त पसंत येते। समंताला नाही तर राखी बांधलेल्यात पहिला समंता म्हणलीच पहिला मला राखी बांधायचं म्हणली, त्यासाठी ना पहिला काय म्हणतो समंताला राखी बांधलेला समंताची डॅडी। समंता म्हणली मला फक्त डॅडी राखी बांधतात, मम्मा नको आहे म्हणली, त्यासाठी ना समंताची डॅडी राखी बांधल्यात। तिचं नखरे लई आहे, त्यासाठी आता ना मी डॅडीला बांधणं म्हणलं ती तू बांधायचं असं म्हणलं ना, तेव्हा ती तिच्या डॅडीला पण राखी बांधते। तिचं नखरे बघा स्वीट पण खाली ती, खरं ते स्वीट छान होतं बघा, मस्तपैकी मस्त होतं। आता ना समंताच्या डॅडीचं राखी बांधून घेतात, तर समंता राखी बांधते बघा मस्तपैकी। समंताना ते फ्रॉक म्हणा, समंताला ना तिच्या फर्स्ट बड्डेचं ते फ्रॉक आहे, ते फ्रॉक ना आम्ही कसं समंताच्या डॅडी तिला ह्या प्रकार घातला। तर ते भाई ना त्या भाईला घालाय नाहीत, त्याने भाईला खाली केल्यात अजून ते फ्रॉक घातल्यात, म्हणून ते भाई ना खाली दिसलेले फेर बी ती छान वाटले। ते भाई वर गेलं ना तिला ना जास्त असं तिला एक फुग्गा आहे ना, म्हणून ना ते ड्रेस ना असं कडकड वाढते, म्हणून ते ड्रेसच लेवणार ती, त्यासाठी ना मला फ्रॉकच घे वाटणार। ते एवढे महागाचे फ्रॉक घेऊन काय फायदा आहे, एकच बार कधी तर लेवायचं, त्यासाठी ना दररोज लेवायचे कपडे घेतलेलं बरं पडते। समंताला ना समंता म्हणते म्हणजे फोटो काढ म्हणते, इथं समंताच्या डॅडीच्या फोनमध्ये मी त्यांच्या दोघांचं मस्तपैकी फोटो काढायला गुरु करते तिनं आता डॅडीला तिच्या पेढा कसं चालवते बघा, छोटं पेढा चालवली। आता मी मोठं घे म्हणलं ना तेव्हा देते, तिनं मोठं चालवते। अजून फोटो काढायला एवढं भारी पोज देते ना समंता, खरंच लय भारी पोज देते। तिचं नखरे बघा थोडंसं छान होतं बर्फी पेढा, तेवढा आम्हाला 4ला मस्त लय भरपूर झाले बर्फी। कशाला उगाच आरती करायचं ना काय म्हणतो हे गेलं होतं समंता इथं बघा, आता आरती करणार ते समंताचे डॅडी उठलं होती, आता ते तिला आरती कर। समंताला ना ते आरतीचं प्लेट काय म्हणतो ना तेवढं ना ते उचलणं लागलं, तर तिनं जोरात धरणी, म्हणून मला ना ते आरतीचं परत धरावं लागलं। समंता तिनं नाजूक धरल ती। अजून ते भाईचं लुक बघा कसं मागे वाटलेलं आहे ना, ड्रेस खरंच छान वाटलेलं आहे समंताला हे ड्रेस। समंताची डॅडी आता बाहेर गेल्यात, खोडखोड आवाज काय ओरले ग, बाहेरचा आवाज ओरले शायद, त्याने दूध आणाय त्यांना वाट लावलं, त्यासाठी बघा मी किती नखरे करतो। समंताच्या डॅडीला ओवाळणी दिलेलं, समंताला मी घेतलेलं आहे ऑलरेडी, खरं मी घेणार नाही, ते समंतालाच देते, उगं माझं नखरे आहे। आता त्यासाठी ना मी स्वतः राखी बांधून घ्यायला, समंता मला राखी बांधणार म्हणली, त्यासाठी ना मी स्वतःच बांधून घेते राखी। मला पण छान वाटते आपला पण स्वतः बांधून घेतलेलं गाईज, आपल्याला चांगलं फील वाटते, छान वाटते आहे ना। इथं बघा मस्तपैकी मला खरंच छान वाटले, अजून मी ओवाळणी करून घेते छान वाटले ना, हे क्लिप भारी आले आहे ना माझं। समंताचं नखरे बघा, आता तिनं माझ्या मधी येवलं ती, त्यासाठी मी तिला साईड हो म्हणून काय म्हणतो हाकलून टाकलेलं ते। आता मग तिनं म्हणते मम्मा आता राखी दाखवूया चल म्हणते, त्यासाठी आमच्या तिघाच्या राख्या कसं आहे ते कमेंट करून सांगा। अजून वेगळे बघा राखीचा बांधणं झाल्यावर आम्ही ना मस्तपैकी सकाळी इथं बघा पनीरची भाजी, अजून पुलाव, बिर्याणीच्या राईसच पुलाव मस्तपैकी केला। इव्हनिंगला ना समंताला इथं बघा बाहेर ना घेऊन आलो पापड मळायला। आता कुठं जायचं, समंताचे डॅडी ऑफिसवरून लेटला आले होते, त्यासाठी समंताला थोडंसं गाडीवर
सायकलवर फिरू घालावं. ती सायकलला थोडंसं तिथं पाय ठेवलं ना, ते पाय आपला पण चलत्यात. तिला ना थोडंसं हे होलेले. नंतर काय म्हणतो आम्ही इथं पतंजलीला गेलो होतो. समंताला मॅगी खायचं होतं. मग आता तिला मॅगी बाहेरचं देण्यापेक्षा ते पतंजलीच्या सकाळी ना मॉर्निंगला संडे होता ना, का म्हणतो थोडे उशीरनं उठलते लेटनं, त्यासाठी समंताला घेऊन ना समंताला बाहेर जायचं होतं, त्यासाठी वॉकिंगला गेलो होतो. मी एक संडे काय वॉक करणार नाही तर त्यासाठी ना वॉकिंगचा ड्रेस नाही घातले मी. मस्तपैकी समंताचे डॅडी आज एक्सरसाइज केले, समंता खेळली. नंतर आम्ही ना घरी येऊन मस्तपैकी ना थोडंसं मॅगी करणं आम्ही पतंजलीमध्ये गेलो होतो ना, ते शेवाळे आणतो ना, ते शेवाळ्याचा उपमा करून खाल्लो होतो. नंतर काय म्हणतो आता इथं बघा, समंताना दुपारनं झोपून उठले, एक टाईम झोपले, अजून जेवली. नंतर म्हणते घरातच बसून येणार. तिचे डॅडी अगोदर तिला सांगतील ते होते, तुला व्हाईट ड्रेस घेऊया 15 ऑगस्टला म्हणाल ते. आता 15 ऑगस्ट येवलेलं आहे ना, मग समंता काही की ना झोपून उठल्यावर जेवल्यावर बाहेरच जाऊ चला असं रट लावली की सांगू नये. त्यासाठी ना समंताला व्हाईट ड्रेस बघायसाठी आम्ही नाही तर ट्रेंड्समध्ये गेलो होतो पहिला. त्यासाठी आम्ही बाहेर ना लवकरच 4:30लाच बाहेर पडलो. मस्तपैकी ना बाहेर ट्रेंड्समध्ये ड्रेस ते बघितलं का खरं ते काय ड्रेस समंताला भेटलं नाही, काही नाही. ते नुसतं टी शर्ट होते व्हाईट, तिला तेवढं काही खास वाटणार ते. त्यासाठी ना समंता जो वाटामध्ये म्हणली आता आपण रिव्हरला जाऊ म्हणली. त्यासाठी ना समंताला इथं मस्तपैकी काय म्हणतो रिव्हरला घेऊन आलो होतो. समंताला रिव्हरला आल्यावर मस्तपैकी सुकी भेळच खाल्लेली. सुकी भेळ खात मस्तपैकी रिव्हरला तुम्हाला बघते. नंतर ना वाटामध्ये येताना इथं शेवपुरी खाल्लो मस्तपैकी, छान होतं शेवपुरी ना. इथं ना तेवढं काही खास भेटणार. आमच्याकडं शेवपुरी कसं भेटते माहिती आहे, त्याच्यामध्ये बटाणे, अजून तिखट पाणी, आंबट पाणी, अजून कांदा वरून देतात. इथं नुसतं पाणीमध्ये पाणी, फक्त पुरी देतात.